नमस्कार. स्वरांजली चॅनलमध्ये मी नारायण निर्वा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हे जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन म्हणून साजरा केला जातो. सोलापुरात ही मोठ्या प्रमाणात कुष्ठरुग्ण आहेत. त्यांचं स्वतंत्र असं वसाहत आहे. कुष्ठरोग नेमकं कुठं राहतात, त्यांचं दैनंदिन व्यवहार कसं चालतं, त्यांचं उपजीविका काय आणि शासनाकडून त्यांना वेळोवेळी कुठलं आर्थिक मदत किंवा अन्य काही सोयी सुविधा पुरवल्या जातं का, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात कुष्ठरुग्ण यांचं देखभाल आणि त्यांचं दैनंदिन उपजीविकासाठी वेळोवेळी मदत करणारे महात्मा गांधी कुष्ठरोग बहुउद्देशीय पुनर्वसन संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अंबादास नडगिरे सर आज आपल्या समवेत आहेत. सर, स्वरांजली परिवारच्या या कार्यक्रमात मी आपलं सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सोलापुरात कुष्ठरुग्ण बऱ्यापैकी आहेत. याची संख्या कुठपर्यंत येते? कुष्ठरोग वसाहत जे आहे, जीवन विकास नगर कुष्ठ वसाहत कुंटानाका सोलापूर ह्या ठिकाणी वसाहत आहे आणि वसाहतीच्या बाजूला हॉस्पिटल आहे. कुष्ठरोग हॉस्पिटल म्हणजे लेप्रेसी हॉस्पिटल. लेप्रेसी हॉस्पिटल हे महानगरपालिकेच्या अंडरमधून चालतंय. त्यांचं जे देखभाल आहे ते महानगरपालिका बघत असते आणि सहाय्यक संचालक ऑफिसमधून त्यांना पर हेड 2250 रुपये ग्रँटनी ते महापालिकेला दिल्या जाते आणि त्याच्यावरनं ते महापालिका त्यांचं पालनपोषण करत असते. म्हणजे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला नाही, डायरेक्ट त्यांना नाही मिळत नाही. ते ग्रँट येत असते. सहाय्यक संचालक ऑफिसमधून ग्रँट महानगरपालिकेला वर्ग होतोय. महानगरपालिकेचे काही तिथं व्यवस्थापक मॅनेजर असे नेमलेले आहेत. आरोग्य अधिकाऱ्याच्या अंडरमधून हा काम चालतं तिथं. तर हॉस्पिटलमध्ये आहेत सध्याला 87 पेशंट आहेत. 40 महिला आणि 47 महिला 40 पुरुष असे रजिस्टरला नोंद असलेले पेशंट आहेत. जीवन विकास नगर ह्या ठिकाणी कुष्ठरुग्ण व कुष्ठरुग्णांचे मुलं म्हणजे परिवार पकडून 1285 ची लोकसंख्या आहे. त्यामध्ये कुष्ठरुग्ण 235 लोक आहेत. जीवन विकास नगर म्हणजे एकूण 1235 पैकी 230 हे ऍक्टिव्ह पेशंट आहेत आणि त्या 230 ऍक्टिव्ह पेशंट मधून ज्याला अल्सर आहे असे 40 पेशंट आहेत. म्हणजे ज्याला हाताबोटाला जखमा आहेत असे 40 पेशंट आहेत आणि हॉस्पिटलमध्ये 20 पेशंट आहेत. म्हणजे 87 मधील 20 पेशंट तिकडचे असे टोटल आपल्या सोलापूरला आमच्या जीवन विकास नगर कुष्ठ वसाहत आणि लेप्रेसी हॉस्पिटल या ठिकाणी असे जखमा असलेले पेशंट 60 आहेत. त्यांची जे व्यवस्था केल्या जाते ते हॉस्पिटलचे महानगरपालिकेच्या माध्यमातून केले जाते. पण त्या महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी नेमणूक केलेले काही अधिकारी त्या पेशंट लोकांचं देखभाल करत नाही. आपण त्या विषयावर येऊया. तत्पूर्वी आपण संस्थेच्या वतीने या वसाहतमध्ये अनेक वर्ष काम करत आहात. हो. संस्थेच्या वतीने आपण कोणकोणते उपक्रम राबवतो? मी संस्थेच्या माध्यमातून अनेक संजय गांधी असेल किंवा त्यांना जे कपडा लत्त्यासाठी असेल, जेवणाचं असेल, ज्या दानवीर लोक आहेत जे मदत करतात अशा लोकांकडनं जाऊन वेळोवेळी त्यांच्याकडून मदत मागून त्या लोकांसाठी मी अवरात्र म्हणजे ते दवाखान्याचा विषय असेल, माहितीचा विषय असेल किंवा लग्नाचा विषय असेल, जेवढं होतंय तेवढं मी मदत त्या लोकांसाठी करत असतो. तुम्ही इतकं मदत आणि त्यांना हॉस्पिटल असू द्या किंवा आणखी काही त्यांच्या अडीअडचणी असू द्या त्या मदतीला तुम्ही धावता. हो. मग त्यासाठी सरकारकडून काही तुम्हाला किंवा तुमच्या संस्थेला आर्थिक मदत काही मिळते? नाही. आता म्हटल्याप्रमाणे 1238
त्या ठिकाणी वसाहतमध्ये रुग्ण राहतात. 1280 रुग्ण राहतात. त्या 1280 रुग्णांचं दैनंदिन जीवन कसं आहे? 1280 रुग्ण म्हणजे रुग्ण आहेत 230, म्हणजे रुग्णांचे परिवार असे एकूण ते नावच पडलेलं आहे कुष्ठरोग वसाहत लेप्रसी. मग ते लेप्रसी म्हणले की बाबा संख्या किती आहे? लेप्रसीची मूळ संख्या 1285, त्यामध्ये मतदानाची संख्या आहे 1075. बाकी लहान मुलं वगैरे. 1285 लोकांचं दैनंदिन उपजीविका कसं चालतं? आता त्यामध्ये जे कुष्ठरोग पेशंट आहेत ते लोक गुरुवार शुक्रवार असे भिक्षा मागून त्यांचं उपजीवन साधन करतात. महिन्याला त्यांना संजय गांधी येत असते, ते काय 1500 काय पोट भरल्या जात नाही. दुसरं तर काही व्यवसाय नाही. ज्याच्या घरात एखादा मुलगा शिकलेला वगैरे असेल किंवा तो कामाला जात असेल तो त्याचं पालन पोषण आईवडिलांच करतो. आणि जे कुष्ठरुग्णांचे मुलं जर कधी कारखान्यात कामाला गेले किंवा कुठं ऑफिस कुठे हे करायला, अरे हा कुष्ठरोगी आहे, हा कुष्ठरोग वसाहतीत राहतो, त्या कामावर त्याला काढून टाकतात. म्हणजे आमचं म्हणणं, माझी स्वतःचं म्हणणं असं आहे की शासनाने जे बोलतो त्या पद्धतीने कुष्ठरोगांना तुम्ही भेदभाव करू नका. कुष्ठरुग्णांच्या मुलांनाही हाताला काम द्या, त्यांनाही माणूस म्हणून जगवा. इतर लोकांप्रमाणे त्यांच्या समाजात स्थान द्या आणि त्या लोकांना सुद्धा माणूस म्हणून जगण्यासाठी मदत करा. त्यांना स्वतंत्र घरे वगैरे आहेत? स्वतंत्र घरे आहेत. जीवन विकास नगर कुष्ठ वसाहत या ठिकाणी 165 घरं आहेत. ते महानगरपालिका गौसुया टॅक्स पावती भरत असतात ते लोक. आणि हॉस्पिटलमध्ये जे ते 55 घरं आहेत त्याचं महानगरपालिका बघत असते. तर ते हॉस्पिटलमध्ये 55 घरं असताना ते 1905 साली बांधलेले घर आहेत लेप्रेसी हॉस्पिटलचे. तर आज तक त्या ठिकाणी घरं बांधण्यात आलेले नाही. घराची पाऊस जर आला असं पाणी धबधब पडतोय, पेशंट त्या ठिकाणी तशा अवस्थेमध्ये झोपतात. महानगरपालिकेचे कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. तर मी स्वतः वेळोवेळी माननीय तत्कालीन आयुक्त, तत्कालीन आरोग्य अधिकारी अनेक वेळा जाऊन त्या ठिकाणी मी भेटून त्यांना दाखवलं आणि आयुक्त साहेबांना मी स्वतः आणून तिथे दाखवलं. लेप्रेसी हॉस्पिटलची 17 एकर 20 गुंठे जागा होती. 1984 साली महानगरपालिकेला वर्ग केलं. वर्ग केल्यापासून पूर्ण बाहेरचे लोक येऊन लेप्रेसी लोकांना दगड मारून मारहाण करून ती जागा लुटून गेलेली. अतिक्रमण केलेले पण अधिकाऱ्याच्या संगनमताने, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या संगनमताने. मग याच्यात वरिष्ठांनी जर लक्ष दिलं तर त्या लेप्रेसीची जागा लेप्रेसीला मिळालं. त्यांना जर तुम्ही जसं रमाई आवास योजना राबवता, जसं प्रधानमंत्री आवास योजना राबवता, त्या जीवन विकास नगर कुष्ठ वसाहत आणि लेप्रेसी हॉस्पिटल ह्या ठिकाणी तुम्ही घरकुल योजना राबवावं. कारण त्यांना माणसामध्ये आणून माणसासारखं जगवण्याचं शासनाने त्याला मदत केली पाहिजे. माननीय आमदार परिणितीताई शिंदे हे लोक अधिवेशनमध्ये अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले की कुष्ठरुग्णांचे घरं बांधून द्या, त्याच्यासाठी निधी मागितले. पण ह्या शासनाने आम्हाला कुष्ठरुग्णांना कुठल्याही प्रकारची निधी दिलेली नाही. ज्या 3% आरक्षण आहे, 3% आरक्षण मध्ये कुष्ठरुग्णांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजे. कुष्ठरोग मुक्त जे आहेत, ज्यांच्याकडे 40% सर्टिफिकेट द्यायचं शासन बोलतोय, तर त्या आता किती रुग्णांकडे शासकीय सर्टिफिकेट आहे? आता सध्याला ज्या पूर्वी 2013, 14, 15, 16 जे काढलेले आहेत अशा लोकांकडे ऑनलाईन सर्टिफिकेट जवळजवळ 125 ते 150 आहेत. आणि आता जे मीडिया कार्ड आहे नवीन निघालेलं त्याच्यामध्ये लय झाले 5 ते 10 लोकांनीच काढलेले आहेत. आणि तिथे गेले की लेप्रेसीला शिबिरमध्ये दात घेतल्या जात नाही. दात घेतल्या जात नाही, त्याला सर्टिफिकेट त्यांनी वेळेवर हे करत नाही. तुम्हाला काय झालंय, तुम्ही जावा, तुम्हाला कशाला लागतंय, असे झटके मारून हाकलून देतात. तर त्यात माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून की माननीय सिव्हिल सर्जन साहेब आणि डीन साहेबांना नम्रपणाची विनंती आहे की शासनाच्या आदेशाप्रमाणे कुष्ठरुग्णांच्या जे कुष्ठरोग मुक्त आहेत आणि कुष्ठरुग्णांना सर्टिफिकेट ऑनलाईन
लवकरात लवकर देऊन त्या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं. नडगिरे सर, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे कुष्ठरोग, वसाहत आणि कुष्ठरोगांना अनेक हाल अपेक्षा, अनेक अडचणी, या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी एखादं संघटन, एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जसे की इतर आपण सगळीकडे बघतोय उपोषण, मोर्चा, आंदोलन, अशा पद्धतीचं एखादं उपोषण, आंदोलन आपण केलं? हा, मी पूनमगेट या ठिकाणी माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना 2016 साली मी पूनमगेट या ठिकाणी कुष्ठरुग्णांच्या मागणी संदर्भात अमरण उपोषण केलेलं होतं. मला काही लेखी आश्वासन दिलेले होते, पण ते लेखी आश्वासन आजपर्यंत ते दारावर ठेवले गेलेले कुठलेही हे केलेले नाही. त्या लेखी आश्वासनाचं पाठपुरावा हो केलेले पाठपुरावा मी कंटिन्यू करत आहे. आणि आता मी मागच्या 3-4 महिन्याखालीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना समक्ष जाऊन मी पत्र वगैरे व्यवहार करून हे शासनाची काही समिती आहे त्या समितीमध्ये आम्हाला घ्या आणि आम्हाला ज्या कुष्ठरुग्णांचे जे वेदना आम्हाला माहिती आहे ते बाहेरच्या कुणाला माहिती नसतात. त्यांना जे दुखणं आहे ते पोट दुखल्यानंतर गोळी जेव्हा आपण खातो तसं लेप्रेसीला काय झालं तर ते जास्त आम्हाला माहिती असते, इतरांना माहिती नसते. यासाठी शासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? शासनाने दुजाभाव न करता ज्या शासन म्हणतोय की कुष्ठरुग्णांना भेदभाव करू नका, कुष्ठरोगी जर असेल तर त्याला जवळ करा, कुष्ठरोग जर झालेला असेल त्याला आपल्या सोबत घ्या आणि त्याला भेदभाव वागणूक देऊ नका. तर माझं मेहरबान शासनाला एक विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो शासनाला, अनेक वर्षापासून 1959ला जीवन विकास नगर कुष्ठ वसाहत या ठिकाणी बांधणी बसलेली आहे आणि 1905 साली लेप्रेसी हॉस्पिटल बसलेले आहे. आजपर्यंत कोणीही नेता किंवा कोणी शासनाचे अधिकारी येऊन त्या ठिकाणी एखादं 2 घरं बांधून द्यावं. शौचालयाची व्यवस्था नव्हती त्या ठिकाणी, आता कुठेतरी ते शौचालय वगैरे बांधून घेतलेले आहे. तर पाण्याची व्यवस्था नाही, सांगायला तर महापालिकेकडे पाण्याची व्यवस्था करत नाही, लाईटीची व्यवस्था करत नाही. निधी तुम्ही लेप्रेसीसाठी जे येत असते त्या लेप्रेसीला निधी वापरावं आणि लेप्रेसीचं पुनर्वसन करावं या आपल्या माध्यमातून मी रिक्वेस्ट करतो. आपण अंबादास नडगिरे सरांशी लेप्रेसी म्हणजे कुष्ठरोग आणि त्यांच्या वसाहतीबद्दल चर्चा केलेली आहे. ते बोलताना अगदी असं जाणवत होतं की जे वसाहत आहे, वसाहतीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना अनेक अडचणी, अनेक अपेक्षांना सामोरं जावं लागत आहे. शासकीय अधिकारी असोत किंवा राजकीय नेते मंडळी, पुढारी हे फक्त मतदानापुरता त्या ठिकाणी फिरतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या अडचणी काय जाणून घेण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाहीये. त्यांना त्यांच्या जसं आजार जे त्यांचं आजारपणाचं जे लक्षणं शरीरात आहेत तसंच लक्षणं त्यांना सामाजिक जीवनात वागताना दिसत आहेत. कारण पाऊस पडताना वरून छप्पर गळते, त्यांना राहायला व्यवस्थित घर नाहीये, इतर मूलभूत गरज असतील ते पूर्ण नाहीये, सगळे अपुरे गोष्टी त्या ठिकाणी आहेत. या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी महात्मा गांधी कुष्ठरोग बहुउद्देशीय पुनर्वसन संस्थेच्या माध्यमातून अंबादास नडगिरे सर हे अनेक वेळा शासन दरबारी आणि पूनम गेटमध्ये आमरण उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत. महानगरपालिकेच्या गेटला पण बसलेले, महापालिकेच्या दरबारी असू द्या, महापालिका आयुक्त असू द्या, सरकारी रुग्णालयाचे डीन असू द्या, अगदी इथपासून ते मंत्रालयातल्या मंत्री आणि राज्यपालपर्यंत आपल्या मागण्या घेऊन ते गेलेले आहेत. या माध्यमातून निश्चितपणे अंबादास नडगिरे सरांच्या जे मागण्या आहेत, जे कुष्ठरोग रुग्णांच्या पुनर्वसनाचा विषय आहे ते मार्गी लागेल असं आपण प्रार्थना करूया. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. पुन्हा एकदा तुमच्या चॅनलचे मी आभार मानतो की आम्हा कुष्ठरुग्णांच्या प्रश्नासाठी आपण इथं बोलवून आमचे मत
ऐकून घेतले तर आपल्या माध्यमातून आमचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद.